सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिका धारकांना विविध योजनेअंतर्गत अन्नधान्याचे वितरण केले जाते। सदर अन्नधान्याचे शासकीय धान्य गोदामात प्रमाणीकरण करण्यात येते। शासकीय धान्य गोदामात येणाऱ्या अन्नधान्याच्या अनुषंगाने अपहार, तुटीच्या, चोरीच्या घटना तसेच तक्रारी वारंवार निदर्शनास येत आहेत। या विभागाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय धान्य गोदामामध्ये सीसीटीव्ही बसणे आवश्यक आहे, जेणेकरून अपहार, तुटीच्या, चोरीच्या घटना तसेच तक्रारी या बाबीस आळा बसेल। संदर्भ क्रमांक 12 तहसीलदार राहुरी यांनी कळवले आहे की तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर आवारात शासकीय धान्याचे 3 गोडाऊन आहेत। गोडाऊनचे उत्तर बाजूला दाट काटेरी झाडे आहेत, तसेच पश्चिम बाजूला एक रस्ता आहे। त्या रस्त्याने दिवसा तसेच रात्री देखील नागरिकांची ये-जा चालू असते, त्यामुळे सदर ठिकाणी काही गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच श्रीमती यमुनाताई देवराम भालेराव, बहुजन युथ पॅन्थर महिला जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर यांनी तहसील कार्यालय राहुरी येथे अर्ज देऊन तहसील कार्यालयाच्या बाहेर असलेल्या धान्याच्या शासकीय गोदामाचे आत तसेच बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत व सदरचे कॅमेरे न बसवल्यास दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी तहसील कार्यालयामध्ये उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता। तरी गोदामाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय धान्य गोदामामध्ये गोदामाच्या बाहेर तसेच गोदामामध्ये आवश्यक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची विनंती केली आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।